हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत आणि खास करून आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी आपली शनिवारी आहे. तर आपण खास आषाढी एकादशीसाठी हे लड्डू बनवतो आहे. तर शेंगदाणा राजगिरा लड्डू आहे. तर खूप छान असे लड्डू आपले झालेले आहेत, गुळाच्या पाकामध्ये बनवलेले आहेत. अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत हे लड्डू. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपलं हे चॅनल नवीनच आहे, सो मला सपोर्ट करा, जेणेकरून मला छान छान रेसिपी बनवण्यास उत्सुकता येईल. तर छान असे हे क्रिस्पी असे लाडू झालेले आहेत आणि मस्त अशा शेंगदाणा त्याच्यामध्ये कुरकुरीत करून घातलेला आहे, पाहू शकता. अगदी दाताखाली शेंगदाणा छान असा आल्यानंतर लाडू खाली एक वेगळीच चव येते. तर त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका आणि लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आपल्या रेसिपी तुम्हाला आवडतात का लगेच कमेंट्समध्ये सांगा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. काय साहित्य कसं प्रमाण घेतलेलं ते पाहून घेऊया. आपण हे पाव किलोमध्ये एवढे लाडू बनवलेले आहेत. पाव किलोचा हा पुडा होता आणि त्याच्यामध्ये हे एक 20 लाडू आपले इथे तयार झालेले आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कोणाकोणाला आषाढी एकादशीचा उपवास असतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. तर आपला उपवास असल्यानंतर आपल्याला हलका आहार पाहिजे, त्यासाठी आज आपण बनवलेले आहेत इथे राजगिऱ्याचे पौष्टिक असे लड्डू बनवलेले आहेत, शेंगदाणा घालून बनवलेले आहेत. तर आषाढी एकादशी सर्वजण करतात, कारण ती एकादशी वर्षाची एकादशी असते. त्यामुळे जर आपल्याला 15 दिवसांची एकादशी नाही जमली तर ही वर्षाची आपण एकादशी अगदी सर्वजण खुशीने आवडीने करतो. आणि तर त्यासाठी आपल्याला खायला पण भरपूर लागतं. एकादशी भरपूर खाशी तसं तर मस्त असे आपलं राजगिरा लाडू बनवलेले आहे. तर चला साहित्य काय प्रमाण घेतले, कसं बनवले पाहून घेऊया. तर प्रथम आपण इथे गॅस चालू केला. शेंगदाणे छान असे रोस्ट करून घेतले. तर शेंगदाणे आपण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान असं त्याला कुरकुरीपणा राहील. तर असे छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर एक 15-20 मिनटं छान असे आपण इथे रोस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण घ्यायचं आहे राजगिरा, लाह्या घ्यायच्या आहेत. तर ह्याला आपण दुकानात आपल्याला भेटतात बाजारमध्ये. तरी मी इथे एक पॅकेट पावशेरचं मी बाजारमधून घेऊन आले आणि छान असं निवडून घेतलं. चाळणीनं निवडून घ्यायचं आहे, घाण वगैरे असेल तर. आणि छान असं निवडून घेतल्यानंतर छान असं निवडून घेतलं, ताटामध्ये एका बाजूला घेतलं आणि छान अशा कढईमध्ये रोस्ट करून घेतल्या, जेणेकरून त्याला कुरकुरीपणा आला. तर लाह्या छान अशा रोस्ट करून घेतल्या, शेंगदाणे साली वगैरे काढून घेतल्या आणि एका ह्याच्या साह्याने, खलबत्त्याच्या साह्याने वरची साल जरी नाही काढली तरी चालू शकते, कारण त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतात. त्यामुळे तुम्ही नाही काढली तरी चालते, पण मी थोडीशी साल काढल्या आणि छान असं निवडून घेतलं, त्याच्यावरची टरपाल काढून घेतली. आणि आता आपले इथे शेंगदाणे रेडी झालेत लाडूसाठी. तर त्यानंतर एक पाव किलो असा गूळ घेतला. गूळ घ्यायचा आहे. त्यामध्ये जर पाव किलो गूळ असेल तर 1 कप असं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर छान असा त्याला एक तारी असा पाक बनवायचा आहे. कारण आपल्या लाह्याला एक तारी पाकातच हे बनवले जातात लाडू, कारण त्याशिवाय पर्यायच नसतो. एकतर गुळामध्ये किंवा एकतर साखरेच्या पाकात बनवतात. तर मी ते गुळामध्ये हे लाडू बनवलेले आहेत. तर पाव किलो असा गूळ घेतला, छान असा पाण्यामध्ये विरघळून घेतला, एक तारी पाक बनला आपल्या इथे. आणि त्यानंतर आपण ते शेंगदाणे आणि जे लाह्या होत्या ते एकत्र मिश्र करून आपण घ्यायचं आहे ते, आणि त्याच्यामध्ये आपण ते वरून असं सोडून द्यायचं आहे जे आपण हे पाक बनवलेलं आहे ते. तर पाहू शकता इथे मी आता शेंगदाणे पण घालून घेते आणि ते सगळं एकत्र करायचं आहे आणि वरून हा आपण पाक बनवायचा आहे. तर तिथे मध्ये आपण थोडंसं बाजूला सारून सर्व पाक आपण त्याच्यामध्ये घालून देणार आहोत आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि नंतर लाडू बांधून घ्यायचे. तर पाहू शकता एक तारी पाक आपला इथे तयार झालेला आहे.
जास्त कडक पण जास्त पुढे पण नाही गेला पाहिजे, नाहीतर आपले लाडू वळायचे नाहीत. आणि ही प्रोसेस एवढी फास्ट करायला लागते, जेव्हा पाक आपण ओतला जातो तेव्हा फटाफट हे लाडू बांधून घ्यायचे आहेत, नाहीतर ते हातामध्ये बसत नाहीत, मग आपले लाडू बिघडले जातात. तर लगेच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर मी एक लाडू करून घेतला, व्हिडिओ बंद केला आणि पटापट सगळे लाडू आपण बनवून घेतले, कारण गरम आहे तोपर्यंतच हे लाडू आपले बांधले जातात. तर अशा पद्धतीने आपले हेल्दी, पौष्टिक, कुरकुरीत असे लड्डू इथे तयार झालेले आहेत. आता तुम्हाला एक मी लड्डू फोडूनसुद्धा दाखवते, पाहू शकता किती सुंदर असा लड्डू झालेला आहे. पहा, वाव, किती सुंदर झालेला आहे लाडू. तर मस्त असा हा आपला इथे लाडू शेंगदाणा राजगिऱ्याचा लड्डू तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा. थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, कारण आपलं हे चॅनल नवीनच आहे. तुमच्या सपोर्टमुळे मला छान छान रेसिपी बनवता येतील. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.